नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही हे तपासण्यासाठी आता ही कोठडी मिळालेली आहे. बीड सत्र न्यायालयानं ही पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तर 7 दिवसांची पोलीस कोठडी अर्थात 22 तारखेपर्यंत आता वाल्मिक कराड पोलीस कोठडीत असणार आहे. हत्येच्या दिवशी कराडनं देशमुखांना धमकी दिलेली SIT. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी. हत्येच्या आधी आणि नंतर 2 वेळा फोनवरून तिन्ही आरोपींमध्ये संभाषण झाल्याची SITची कोर्टात माहिती. वाल्मिक कराडनं खंडणी मागितली नसती तर हत्या झाली नसती. SIT खंडणी मागणं आणि 6 तारखेच्या भांडणाचा संबंध आहे. SITचं युक्तिवादादरम्यान वक्तव्य. हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि विष्णू चाटेमध्ये फोनवरून संभाषण. SIT तिघांमध्ये 3:20 ते 3:30 फोनवरून संभाषण. SITची कोर्टात माहिती. 10 मिनिटं फोनवरून काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे. देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं SITचं कोर्टात वक्तव्य. 3:15 वाजेच्या दरम्यान संतोष देशमुखांचं अपहरण झालं. SITची माहिती. हत्येच्या दिवशी कराडनं देशमुखांना धमकी दिलेली. SITची माहिती. आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. युक्तिवादादरम्यान SITची माहिती. हत्येतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार. SITची कोर्टात माहिती. कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर. कराडवर मकोका का लावला याच्यासाठी गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून सादर. संतोष देशमुख हत्या प्रकरणी संघटित गुन्हेगारीतून पोलिसांकडून पुरावे सादर. कृष्ण आंधळे फरार, त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का ते तपासायचं आहे. SITचं म्हणणं. आरोपी कराड, घुले, चाटेमध्ये काय संबंध आहे ते तपासायचं आहे. सरकारी वकील. घुले, चाटे फरार असताना त्यांना कुणी मदत केली ते तपासायचं आहे. सरकारी वकिलांचं युक्तिवादादरम्यान वक्तव्य. कराडची परदेशात काही संपत्ती आहे ते तपासायचं आहे. सरकारी वकील. कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही. कराडच्या वकिलांचा युक्तिवाद. कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचाही कराडच्या वकिलांचा दावा. कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद. आज 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्यांनी 10 दिवसाची PCR मागितली होती. त्यावर एक कोर्टानं दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून 22 तारखेपर्यंत PCR देण्यात आलेली. पुढे काय आता? पुढे 22 तारखेपर्यंत तपास होईल. 22 नंतर पुन्हा हजर केल्यानंतर पुन्हा कळेल की काय तपास झालाय, कशा पद्धतीचं काय झालं. त्याच्या पद्धतीचं एक 10 मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी की 10 मुद्द्यावर त्यांनी एक PCR मागितलेला होता. ते कोर्टानं आता कुठल्या मुद्द्यावर दिला तो विषय नाही, पण 22 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले.